5 एप्रिल 1946 हा भारतीय राजकीय इतिहासातील महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण या दिवशी नवी दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारच्या त्रिसदस्यीय मंडळाशी म्हणजेच कॅबिनेट मिशनशी मुलाखत घेतली. भारताच्या भवितव्याचा निर्णय घेण्यासाठी आलेल्या या मंडळासमोर बाबासाहेबांनी दलित, शोषित आणि वंचित समाजाच्या हक्कांचा ठामपणे पुरस्कार केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सामाजिक समानता प्रस्थापित झाली नाही तर खरे स्वातंत्र्य अपूर्ण राहील. या चर्चेमध्ये त्यांनी अल्पसंख्याकांचे संरक्षण, राजकीय प्रतिनिधित्व, सामाजिक न्याय आणि घटनात्मक हक्क यावर विशेष भर दिला. बाबासाहेबांची भूमिका अत्यंत स्पष्ट, अभ्यासपूर्ण आणि दूरदृष्टीची होती. त्यांच्या विचारांमुळे ब्रिटिश सरकार तसेच भारतीय नेत्यांनाही सामाजिक न्यायाचा मुद्दा गांभीर्याने घ्यावा लागला. या मुलाखतीमुळे पुढे भारतीय संविधानात मूलभूत हक्क, समानता आणि सामाजिक न्याय यांना विशेष महत्त्व देण्यात आले असे